भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगीकारावा. आमदार केराम. नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील जुन्या नगरपंचायतीच्या सभागृहात किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श सर्वांनी अंगीकारावा असे आवाहन केराम यांनी केले आहे. सुरुवातीला आमदार केराम यांच्या हस्ते वेदमंत्राच्या घोषात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले व वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो भक्त सहभागी झाले होते. तसेच आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर आमदार केराम यांनी दत्तशिखर येथे पार पडलेल्या षोडशी कार्यक्रमात सहभागी होऊन दत्तशिखर संस्थानचे महत्व परमपूज्य श्री 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 1008 डॉक्टर धनेश्वर उर्फ श्याम भारती महाराज व जुन्या आखाड्याचे परमपूज्य श्री 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 महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष निळकंठ म्हस्के, शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपू महामुने, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आंबले, नंदकुमार जोशी, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत घोडेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र केशवे, श्याम कुमरे, कैलास फड, दत्तात्रय शेरेकर, राजू मुडाणकर, शिवदत्त परसावळे, संतोष स्वामी, योगेश परसावळे, अरुण घोडेकर, राजू सौंदलकर, ज्ञानेश्वर चौटे, किरण मुकटे, ओंकार मुकटे, अंकुश स्वामी, बाबू स्वामी, उमरा गजानन देवरसे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी श्री क्षेत्र माहूर प्रतिनिधी मनोज जाधव.